श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्त हो। श्रावण महिना म्हटलं की आपल्या मनात सर्वात आधी आठवण येते ती भगवान महादेवांची। ओम नमः शिवाय या मंत्राने वातावरण भक्तिमय होतं आणि मनालाही एक वेगळी शांतता मिळते। पण यंदाच्या श्रावणातील एक विशेष दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। 17 ऑगस्ट 2026 सोमवार या दिवशी नागपंचमी आणि श्रावणातील पहिला सोमवार एकाच दिवशी येत आहे। म्हणजेच एका बाजूला भगवान शिवाची आराधना आणि दुसऱ्या बाजूला नागदेवतेची पूजा। त्यामुळे हा दिवस श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने पूजा करण्यासाठी विशेष मानला जातो। पण या दिवशी नेमकं काय करावं, महादेवाला काय अर्पण करावं, नागदेवतेची पूजा कशी करावी, नागपंचमीच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिवंत नागाला दूध पाजणं योग्य आहे का, या सर्व प्रश्नांची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही भगवान महादेवांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा ओम नमः शिवाय। आता आपण जाणून घेणार आहोत 17 ऑगस्टचा दिवस विशेष का आहे। महाराष्ट्रातील पंचांगानुसार यंदा श्रावण मासाचा प्रारंभ 13 ऑगस्ट पासून होत आहे आणि 17 ऑगस्ट हा श्रावणातील पहिला सोमवार आहे। त्याच दिवशी नागपंचमी येत असल्यामुळे हा दिवस भक्तांसाठी विशेष ठरत आहे। श्रावण सोमवार हा भगवान शिवांच्या उपासनेसाठी महत्त्वाचा मानला जातो, तर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे पूजन करण्याची परंपरा आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नागाला केवळ एक प्राणी म्हणून न पाहता निसर्गातील एक महत्त्वाचा जीव आणि नागदेवतेचे प्रतीक म्हणून आदर दिला जातो। म्हणून या दिवशी शिवपूजा आणि नागपूजा करताना आपल्या मनात श्रद्धा, नम्रता आणि निसर्गाविषयी आदर असणे सर्वात महत्त्वाचे आहे। आता आपण बघूया सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी काय करावे। या दिवशी शक्य असल्यास सकाळी लवकर उठावे, घराची स्वच्छता करावी, स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत। त्यानंतर आपल्या घरातील देवघर स्वच्छ करून देवासमोर दिवा लावावा। दिवा लावताना मनात शांतपणे प्रार्थना करा, हे महादेवा, माझ्या घरातील सर्व दुःख, चिंता आणि नकारात्मक विचार दूर होऊ देत। माझ्या कुटुंबाला सुख, शांती आणि सद्बुद्धी मिळू दे। ही प्रार्थना करताना मोठमोठ्या इच्छा करण्यापेक्षा मनापासून कृतज्ञता व्यक्त करणं अधिक महत्त्वाचं आहे। कारण देवाकडे मागण्यापेक्षा देवाचे आभार मानण्यामध्येही मोठी भक्ती असते। आता बघूया पहिलं काम, महादेवाची साधी पूजा करा। या दिवशी सर्वात आधी भगवान शिवाची पूजा करू शकता। घरामध्ये शिवलिंग असेल तर ते स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यावे। त्यानंतर आपल्या परंपरेनुसार दूध, बेलपत्र, फुले किंवा उपलब्ध असलेली सात्विक पूजेची सामुग्री अर्पण करू शकता। पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पूजेमध्ये वस्तूपेक्षा भावना महत्त्वाची आहे। तुमच्याकडे दूध नसेल, महागडी पूजा सामग्री नसेल तरी फक्त स्वच्छ पाणी आणि बेलपत्र अर्पण करूनही मनापासून महादेवाचे नामस्मरण करता येते। शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना मनात म्हणा ओम नमः शिवाय। तुम्हाला शक्य असेल तर 11, 21 किंवा 108 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करू शकता। आता बघूया दुसरं काम, नागदेवतेचे पूजन करा। नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे। घरच्या परंपरेनुसार नागदेवतेची प्रतिमा, चित्र किंवा प्रतिकात्मक पूजा केली जाऊ शकते। काही ठिकाणी वारुळाची पूजा करण्याची प्रथा आहे। हळदी कुंकू, अक्षता, फुले आणि नैवेद्य अर्पण करून
नागदेवतेला नमस्कार केला जातो. मात्र पूजेच्या नावाखाली वारुळाची किंवा सापाच्या अधिवासाची हानी करू नये. नागदेवतेसमोर हात जोडून अशी प्रार्थना करा, हे नागदेवता, सर्व सजीवांचे रक्षण करा, आमच्या कुटुंबावर कृपा ठेवा आणि निसर्गाचे संतुलन टिकवण्यासाठी आम्हाला सद्बुद्धी द्या. आता बघूया तिसरं काम. नागदेवतेला दूध पाजण्याबाबत एक महत्वाची गोष्ट. नागपंचमी म्हटलं की अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो, नागाला दूध पाजावे का? परंपरेमध्ये नागाला दूध अर्पण करण्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो, पण प्रत्यक्ष जिवंत सापाला दूध पाजणे त्याच्या नैसर्गिक आहाराचा भाग नाही आणि त्यामुळे त्याच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. म्हणून श्रद्धा जपत असताना जिवंत साप पकडणे, त्याला त्रास देणे किंवा त्याच्याकडून पूजा करून घेणे टाळणे योग्य आहे. त्याऐवजी नागदेवतेची प्रतिमा किंवा चित्र ठेवून प्रतिकारात्मक पूजा करा. देवावर श्रद्धा ठेवताना देवाने निर्माण केलेल्या सजीवांवरही दया ठेवणे हीच खरी भक्ती आहे. आता बघूया चौथं काम. अन्नदान किंवा गरजूंना मदत करा. नागपंचमी आणि श्रावण सोमवारच्या दिवशी फक्त पूजा करण्यापेक्षा एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत केली तर त्याहूनही समाधान मिळते. एखाद्या गरजूला अन्न द्या, पक्ष्यांसाठी पाणी ठेवा, एखाद्या प्राण्याला अन्न द्या किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला आवश्यक वस्तू द्या. पण दान करताना दिखावा करू नका. आपण किती दिलं यापेक्षा किती प्रेमाने दिलं हे महत्वाचं आहे. आता बघूया पाचवं काम. या दिवशी घरात शांत वातावरण ठेवा. आपण पूजा करतो, मंत्र म्हणतो, देवाला नैवेद्य दाखवतो, पण त्याच दिवशी घरात भांडण, अपशब्द आणि राग असेल तर आपल्या मनाला त्याचा त्रास होतो. म्हणून या दिवशी शक्य तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करा. कुणाशी वाद झाला असेल तर तो वाढवू नका. ज्यांच्याशी मनात राग आहे त्यांना मनापासून क्षमा करण्याचा प्रयत्न करा. कारण देवाची पूजा म्हणजे फक्त देवासमोर दिवा लावणे नाही, मनातील रागाचा अंधार कमी करणे हे देखील एक प्रकारची पूजा आहे. आता आपण बघूया या दिवशी काय अर्पण करावे. महादेवाच्या पूजेमध्ये आपल्या परंपरेनुसार जलाभिषेक, बेलपत्र, फुले आणि सात्विक नैवेद्य अर्पण करता येतो. नागदेवतेच्या पूजेमध्ये हळद कुंकू, अक्षता, फुले आणि नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा काही भागात आहे, पण प्रत्येक कुटुंबाची आणि प्रदेशाची पूजा पद्धत वेगळी असू शकते. म्हणून आपल्या घरातील परंपरा आणि स्थानिक पंचांगानुसार पूजा करणे योग्य. आणि जर एखादी वस्तू उपलब्ध नसेल तर चिंता करू नका, श्रद्धा कमी होत नाही. महादेवाला एक तांब्या पाण्यानेही प्रेमाने नमस्कार करता येतो. आता बघूया या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात. आता उपवास करायचा असेल तर श्रावण सोमवारला अनेक भक्त उपवास करतात, पण प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. म्हणून उपवास करताना आपल्या आरोग्याचा विचार करणे आवश्यक आहे. फक्त उपवास केला म्हणून भक्ती मोठी होत नाही आणि उपवास केला नाही म्हणून भक्ती कमी होत नाही. तुम्ही उपवास करू शकत नसाल तरी दिवसभर मनात शिवनाम ठेवू शकता, एखाद्याला मदत करू शकता, चांगले विचार करू शकता. हेही भक्तीचेच मार्ग आहेत. तुम्ही साधा आणि सर्वात परिचित असा मंत्र म्हणू शकता, ओम नमः शिवाय. हा मंत्र 11 वेळा, 21 वेळा किंवा तुमच्या वेळेनुसार जप करू शकता. तुम्हाला वेळ असेल तर काही मिनिटे शांत बसून महादेवाचे ध्यान करा. डोळे बंद करा, मनातील चिंता काही क्षण बाजूला ठेवा आणि फक्त मनात म्हणा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कधी कधी मनाला शांत करण्यासाठी मोठ्या विधीची गरज नसते, फक्त काही क्षणांची शांत भक्ती पुरेशी असते. आता बघूया
नागपंचमी मागचा संदेश काय आहे? नागपंचमीचा अर्थ फक्त नागदेवतेची पूजा करणे एवढाच नाही. आपल्या संस्कृतीमध्ये निसर्गातील विविध सजीवांविषयी आदर व्यक्त करण्याची परंपरा आहे. साप हे शेतीच्या परिसंस्थेतील महत्त्वाचे जीव आहेत आणि उंदरासारख्या प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास ते मदत करतात. म्हणून नागपंचमी आपल्याला एक सुंदर संदेश देते. निसर्गाचा आदर करा, सजीवांवर दया करा आणि श्रद्धेबरोबर संवेदनशीलताही जपा. हीच या सणाची खरी सुंदरता आहे. आता या व्हिडिओच्या शेवटी आपण एक छोटी प्रार्थना करूया. तुम्ही जिथे असाल तिथे काही क्षण शांत बसा. हात जोडून मनात म्हणा, हे महादेवा माझ्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी राहू दे. आमच्या घरातील दुःख आणि चिंता कमी होऊ दे. आम्हाला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी दे. आमच्या मनात श्रद्धा, संयम आणि प्रेम वाढू दे. सर्व सजीवांचे कल्याण होऊ दे. ज्यांच्या आयुष्यात अडचणी आहेत त्यांना शक्ती दे आणि प्रत्येकाच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदू दे. ओम नमः शिवाय. तर मंडळी, 17 ऑगस्ट 2026 हा दिवस नागपंचमी आणि श्रावण सोमवारच्या निमित्ताने भक्तीसाठी विशेष आहे. या दिवशी मोठमोठ्या पूजा करण्यापेक्षा मनापासून केलेली साधी पूजा करा. जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या कुटुंबातील महादेव भक्तापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, हर हर महादेव, ओम नमः शिवाय. धन्यवाद.